गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण TYB.comच्या लेक्चरमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. बघा, आज आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयामधील चॅप्टर नंबर 3 आपण सुरू केला होता. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. तर ह्या चॅप्टर नंबर 3मध्ये आपण एक्झाम्पल्स घेतलं होतं एक त्याच्यामध्ये. ते लास्ट मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाठवला होता. तर आता ह्या लेक्चरला आपण त्याच्या पुढचं एक्झाम्पल घेणार आहोत. आपल्या चॅप्टरचं नाव सगळ्यांना माहिती आहे, इन्शुरन्स क्लेम अकाउंट. तर इन्शुरन्स क्लेम अकाउंटिंग करत असताना एखादा स्टॉक असेल, जर तो डिस्ट्रॉयड बाय फायर झाला तर तो नेमका त्या डेटला किती होता, ज्या दिवशी फायर ऑकर झाली त्या दिवशी किती होता, त्याची अमाऊंट किती होती. बऱ्याच वेळा आपल्याला हे कॅल्क्युलेट करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट वगैरे तयार करावे लागतात. आणि नंतर आपण काय करत असतो, जर इन्शुरन्स क्लेमची अमाऊंट ही जर कमी असेल आणि स्टॉकची अमाऊंट जर जास्त असेल तर आपण ॲव्हरेज क्लॉज वगैरे वापरत असतो. हे आपण थेरॉटिकल भाग बघत असताना पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आता आपण जे एक्झाम्पल सॉल्व करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हेच बघायचं आहे. बघा, आपण हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल सोल्युशनला आपण सुरुवात करूया. याच्या आधी आपलं एक एक्झाम्पल अशा प्रकारचं झालेलं आहे. थोडासा बदल हे एक्झाम्पलमध्ये आहे. त्याच्यामुळं बघा, हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना मी तुमच्यासमोर एक ट्रेडिंग अकाउंट आखलेलं आहे आणि दुसरं मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आखलेलं आहे. आता आपण थोडंसं एक्झाम्पलच्या विषयी जर आपण बोललं तर बघा, एक रेक्सोना लिमिटेड नावाची कंपनी आहे. थोडंसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की त्या रेक्सोना लिमिटेड जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये 15 सप्टेंबर 2015 15 सप्टेंबर 2015ला फायर ऑकर झालेली आहे आणि त्यांचा स्टॉक जो आहे तो डिस्ट्रॉईड झालेला आहे. आणि त्या स्टॉकमधून जो डिस्ट्रॉईड झाला त्याच्यामध्ये त्याच्यापैकी 12,000 रुपयाचा स्टॉक काय झालं, सेव्ह झालेला आहे, सॅल्वेज झालेला आहे. अशा प्रकारे हे तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हे एक्झाम्पलमध्ये आलेली आहे की त्याच्यामध्ये साधारणपणे स्टॉक ओपनिंग किती होता, क्लोजिंग किती होता, परचेस किती झाले, सेल्स किती झाले, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला आलेली आहे. तर बघा, हे एक्झाम्पलमध्ये जे आपलं फिनान्शियल इयर आहे ते स्टार्ट कधी होतं आहे, 1 जानेवारी 2014ला आणि एंड कधी होतं आहे तर 31 डिसेंबर 2014ला. तर असं आपलं हे 12 महिन्याचं काय एक फिनान्शियल इयर आहे. आता बघा, हे फिनान्शियल इयर किंवा हे एक्झाम्पलमध्ये इन्फॉर्मेशन 1 जानेवारी 2014 टू 31 डिसेंबर 2014 अशा 12 महिन्याची इन्फॉर्मेशन आहे. याच्या व्यतिरिक्त पुढच्या म्हणजे साधारणपणे 15 सप्टेंबर 2015 पर्यंतची इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे 1/1/2014 ते 15/9/2015 अशी ही इन्फॉर्मेशन तुम्हाला साधारणपणे आलेली आहे. बघा, नाही का. तर बघा, आता याच्यामध्ये एक्झाम्पल सॉल्व करत असताना आपल्या पहिल्यांदा जे आपलं फिनान्शियल इयर आहे 1/1/2014 ते 31 डिसेंबर 2014 ह्या 12 महिन्याचं आपल्याला पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. आणि हे ट्रेडिंग अकाउंट तयार केलं की त्याच्यानंतर आपल्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे की जे 31 डिसेंबर किंवा 1 जानेवारी 2015 पासून ते 15/9/2015 अशा ह्या कालावधीचं ते असणार आहे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. त्याच्या आधी आपण हे 12 महिन्याचं अगोदरचं 1/1/2014 ते 31 डिसेंबर 2014चं पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करून घेऊ. त्याच्यावरून आपल्याला काय कळेल की प्रॉफिटचा रेट किती हा आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला हे पहिलं ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं. बघा, याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आली त्याच्यामध्ये पहिला आहे ओपनिंग स्टॉक. पहिला ओपनिंग स्टॉक आपण घेणार आहोत. पटपट आपल्या सगळ्या ट्रेडिंग अकाउंटचं फॉर्मॅट वगैरे सगळं माहीतच आहे. टू ओपनिंग स्टॉक. तारीख आहे 1/1/2014 म्हणजेच हा ओपनिंग स्टॉक असणार आहे. ब्रॅकेटमध्ये आपण डेट टाकू 1/1/14 असा हा ह्या तारखेचं काय ओपनिंग स्टॉक आहे. त्याच्या अमाऊंट बघा, एक्झाम्पलमध्ये आहे 1 लाख रुपीज. 1 लाख रुपयाचा काय हा ओपनिंग स्टॉक आहे. हा ट्रेडिंग अकाउंटचं फॉर्मॅट सगळ्यांना माहीतच आहे. ट्रेडिंग अकाउंट काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे थोडं पटपट मी याच्यामध्ये घेतोय. पुढं परचेसेस केलेलं आहे. बघा, परचेसेसची अमाऊंट आहे 9,48,000 परचेसेस फॉर द इयर. परचेसेस आपल्याला माहिती कुठे घ्यायचं असतं, परचेसेस फॉर द इयर 9,48,000 असं हे परचेसेस आहे ह्या वर्षाचं 12 महिन्याचं. पुढं आहे परचेसेस नंतर आता जर पाहिलं आपण पुढं आहे सेल्स फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2014 अमाऊंट आहे 12 लाख. म्हणजे थोडक्यात सेल्स आहे 12 lakhs बाय सेल्स फॉर द इयर असं म्हटलं तरी चालेल किंवा सेल्स म्हटलं तरी चालेल. त्याची अमाऊंट आहे 12 lakhs.
12 लाख रुपयाचं काय सेल्स आहे. पुढे त्याच्यानंतर स्टॉक आहे बघा, इथं स्टॉकची अमाऊंट आहे 1,40,000, परंतु कोणता स्टॉक आहे तो क्लोजिंग स्टॉक आहे बघा. स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2014 1,40,000. याच्यावर एक थोडीशी ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यामुळे आपण त्या अमाऊंट इनरला घेणार आहोत. ॲडजस्टमेंट काय तुम्हाला मी सांगणारच आहे. बाय स्टॉक त्याच्या अमाऊंट इनरलाच घ्यायला लावली तुम्हाला मी आत्ताच. 1,40,000. इथं तारीख म्हणा 31/12/2014 अशी ही ह्या तारखेचा जो स्टॉक आहे. आता आपलं इयर कधी एंड होतं आहे 31 डिसेंबर 2014ला एंड होतं आहे. याचा अर्थ ह्या एंडच्या तारखेचा स्टॉक आहे तो क्लोजिंग स्टॉक असणार आहे. त्याच्या अमाऊंट आहे 1,40,000. हे इनरलाच घ्यायचं आहे 1,40,000 अशा प्रकारे. याच्यावर मी हे इनरला काय घेतलं कारण याच्यावर काय ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाची आहे. हीच ॲडजस्टमेंट आहे एक्झाम्पलमधली सगळ्यात महत्त्वाची आहे, तुम्हाला ती समजायला पाहिजे. बघा एक ॲडजस्टमेंट याच्यावर आलेली आहे, ती म्हणजे काय बघा. इन व्हॅल्युइंग द स्टॉक ॲज ऑन 31 डिसेंबर 2014 म्हणजे 31/12/2014 ज्यावेळेस आपण स्टॉकचं व्हॅल्युएशन केलं त्यावेळेस काय झालं बघा. ₹8,000 हॅड बीन रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ करणं म्हणजे कमी करणं. म्हणजे आपण ज्यावेळेस हे व्हॅल्युएशन केलं होतं 1,40,000चं त्यावेळेस आपण जे स्टॉकचं व्हॅल्युएशन केलं होतं ते 8,000ने कमी केलेलं आहे. बघा मी परत रीड करतोय. इन व्हॅल्युइंग द स्टॉक ॲज ऑन 31 डिसेंबर 2014 ₹8,000 हॅड बीन रिटर्न ऑफ. म्हणजे हा जो स्टॉक आहे 1,40,000चा याच्यामधून 8,000 रुपये स्टॉक काय केलं रिटर्न ऑफ आधी केलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युली हा स्टॉक कितीचा असणार आहे 1,48,000चा असणार आहे. 1,48,000चा असेल त्याच्यापैकी 8,000 आपण काय केलं रिटर्न ऑफ केलेले म्हणजे कमी केलेले आहे. ॲक्च्युली ते तसे दाखवायला नको होते. म्हणजे हा आपला स्टॉक ओरिजिनल किती आहे 1,48,000चा होता, परंतु आपण 8,000 ते काय केलं रिटर्न ऑफ केला. बघा रिटर्न ऑफ सर्टेन स्टॉक हॅविंग कॉस्ट ऑफ ₹18,000. म्हणजे ज्या स्टॉकची किंमत 18,000 होती, ज्या स्टॉकची किंमत काय होती 18,000 होती, त्या स्टॉकचं व्हॅल्यू 31/12ला किती होती 8,000 होती. आणि हा 8,000चा स्टॉक काय केला आपण ह्या स्टॉकमधून क्लोजिंग स्टॉकमधून काय केला आहे राईट ऑफ केलेला आहे. म्हणून आपण तो स्टॉक काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये पुन्हा ॲड करायला पाहिजे. त्याचं कारण का तो राईट ऑफ केला होता. आपलं ओरिजिनल स्टॉक किती होता नेमका क्लोजिंग स्टॉक ते फाइंड आउट करायचं आहे. म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये हा स्टॉक काय करावा लागेल ॲड करावा लागेल. बघा ॲड इथं म्हणायचं ॲड राईट ऑफ स्टॉक. त्याचा अमाऊंट आहे 8,000 रुपये स्टॉक काय केलं तर आपण राईट ऑफ केला होता. तो काय करायचा आहे राईट ऑफ प्रिव्हियसली असं म्हणूया आपण. राईट ऑफ स्टॉक प्रिव्हियसली म्हणजे पाठीमागे नाही का. प्रिव्हियसली अगोदर काय केला होता राईट ऑफ केला होता. अमाऊंट त्याची 8,000. आता 1,40,000 आणि 8 किती झाले 1,48,000. अशा प्रकारे हा आपला ओरिजिनल स्टॉक किती होता 1,48,000चा. अशा प्रकारे आपलं हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे इथं आपलं संपलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं त्याच्यानंतर ते क्लोज करायचं आहे. क्लोज करूया आपण. बघा क्लोज जर करायला गेलं तो बेरीज इकडं 12 लाख आणि 13,48,000 येते. इकडं 1 लाख आणि 9 10 लाख म्हणजे इकडं ही बेरीज जास्त येते 13,48,000. 13,48,000 अशी याची काय आली बेरीज आली. 13,48,000 याची बेरीज आहे. आता बघा डिफरन्स किती येतोय हे किती 9,48 आणि 1 म्हणजे 10,48 झाले. 13,48 मधून 10,48 गेले. उत्तर किती येतं 3 लाख रुपये. 3 lakhs डिफरन्स आला. त्याला काय म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट. ही आपली काय बॅलन्सिंग फिगर. बॅलन्सिंग फिगर म्हणजे आपण फाइंड आउट केलेली आहे. याचा अर्थ ग्रॉस प्रॉफिट किती आला 3 लाख रुपये ग्रॉस प्रॉफिट आला. बघा आता याच्यावरून आपलं एक काम पुढचं करायचं. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण जसं ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट केला होता तसंच आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा ग्रॉस प्रॉफिटचं काय करायचं आहे रेट कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा ग्रॉस प्रॉफिट रेट आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल्स. कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट ऑन सेल्स. याचा अर्थ काय होतो की सेल्स
किती केला आपण ह्या वर्षामध्ये 12 लाखाचा प्रॉफिट. किती झाला आपल्याला 3 लाख रुपये प्रॉफिट झाला. म्हणजे याचा टक्केवारी किती आहे, म्हणजे किती टक्के प्रॉफिट झाला, किती पर्सेंटेज काय मिळतो आपल्याला प्रॉफिट मिळतोय, हे आपलं काय करायचं याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आहे. 12 लाख रुपयाचा स्टॉक होता, सेल होता आणि प्रॉफिट किती होता 3 लाख रुपयाचा. आपलं काय करायचं आहे, हा रेट कॅल्क्युलेट करायचं किती टक्के प्रॉफिट होतोय. फॉर्म्युला मागच्या वेळेस सांगितलं होता, ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स इंटू 100. खूप सिंपल याचं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. बघा ग्रॉस प्रॉफिट किती आहे 3 लाख रुपये, 3 लाख हा रुपीजमध्येच असणार आहे, रुपीज 3 लाख डिवाइड बाय सेल्स किती आहे 12 लॅक्स, 12 लॅक्स इंटू 100 इक्वल टू. बघा हे 5 शून्य इकडे पण 5 शून्य, आपण सगळे उडवू शकतो 5. ठीक आहे. 100 गुणिले 3 किती होतात 300. 100 गुणिले 3 किती होतं 300. 300 भागिले 12. उत्तर बघा 12 एक 12, 12 दुणे 24, 6 उरले 60 झाले, 12 पंच 60. हे पर्सेंटेजमध्ये असणार आहे, टक्केवारीमध्ये. म्हणजे 25% प्रॉफिट होतो आपल्याला. म्हणजे 12 लाख रुपयाचा स्टॉक विकला की 3 लाख प्रॉफिट होतोय. याचा अर्थ 100 रुपयाचा स्टॉक विकला की 25 रुपये प्रॉफिट होतं आपल्याला. म्हणजे याचा अर्थ रेट किती प्रॉफिटचा 25% प्रॉफिटचा रेट आहे. आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपलं हे ट्रेडिंग अकाउंट तयार करण्यामागचा उद्देश काय होता, आपला रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट काढायचा होता. सेल्सवर किती टक्के प्रॉफिट मिळतोय तो रेट काढायचा होता. म्हणून आपण हे अकाउंट तयार केलं, ट्रेडिंग अकाउंट तयार केलं. त्याच्यावर आपण काय केलं, हा सेलचा पर्सेंटेज काढला, तो आला 25%. आता आपल्या पुढे काय करायचं आहे, मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट. बघा मी टाकून ठेवलेलं आहे मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे. ते कधीच आहे, फॉर द पिरियड फ्रॉम 1 जानेवारी 2015 टू 15 सप्टेंबर 2015. म्हणजे आपलं हे जे फिनान्शियल कधी संपलं होतं 31/12/2014. हे दुसरं स्टार्ट कधी झालं 1/1/2015. म्हणजे याची एंड आणि याची स्टार्ट आहे. परंतु फायर ऑकर कधी झाली होती, फायर ऑकर कधी झाली होती बघा 15 सप्टेंबर 2015 फायर ऑकर झाली होती. म्हणून 15 सप्टेंबरपर्यंतचं आपलं काय करायचं ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. लक्षात. माझा सोपी गोष्ट आहे. हे आहे मागच्या वर्षाचं ट्रेडिंग अकाउंट, हे आहे म्हणजे थोडक्यात त्याची एंड आणि याची स्टार्ट होते. लक्षात. फायर ऑकर कधी झाली 15 सप्टेंबर 15/9 फायर ऑकर झाली आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे ट्रेडिंग अकाउंट मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करत असताना याचा जो क्लोजिंग स्टॉकचा बॅलन्स आहे याचा काय असेल तो ओपनिंग स्टॉकचा असेल. कारण याची एंड डेट आणि याची ओपनिंग डेट नाही का सारखीच आहे जवळजवळ. त्याची 31/12 नंतर स्टार्ट कधी होणार आहे पुढच्या फायनान्शियल इयरला 1 जानेवारीला होणार आहे. म्हणून याचा क्लोजिंग स्टॉक आहे तो याचा ओपनिंग स्टॉक असेल. बघा घ्या इथं टू स्टॉक ओपनिंग स्टॉक घेता येईल आपल्याला इथं टू ओपनिंग स्टॉक. तारीख कधी असेल 1/1/15. त्याची अमाऊंट किती असणार आहे 1,48,000, 1,48,000 ही त्याची काय अमाऊंट आहे. आपल्या अमाऊंट इनरला घ्यावं लागणार आहे. त्याच्यावर ॲडजस्टमेंट तुम्हाला मी आता जस्ट सांगितलं होतं अमाऊंट आपल्या इनरला घ्यावं लागणार. ठीक आहे असू द्या तुम्हाला सांगतो मी ॲडजस्टमेंट काय ती 1,48,000. आता आपण असं म्हणूया इथं ओपनिंग स्टॉक हे आपण खाली घेऊ थोडंसं म्हणजे व्यवस्थित होईल. ओपनिंग स्टॉक इथं तारीख आपण 1/1/2015 किती ती 1,48,000. 1,48,000 ॲडजस्टमेंट काय होती मी पुन्हा रीड करत आहे लक्षात असू द्या. इन व्हॅल्यूइंग द स्टॉक ॲज ऑन 31 डिसेंबर 2014 म्हणजे 31/12/2014 आपण ज्यावेळेस स्टॉकचं व्हॅल्युएशन केलं होतं ह्या दिवशी इथं क्लोजिंग स्टॉकच्या वेळेस ते काय केलं होतं आपण त्याच्यामधून 8,000 रुपये स्टॉक काय केलं तर राईट ऑफ केला होता. काय केलं होता राईट ऑफ केला होता. पण ॲक्च्युअली तो स्टॉक कितीचा 18,000चा होता. कितीचा होता 18,000चा तो राईट ऑफ केला होता आपण. लक्षात. त्यातून काय केलं होतं त्याची व्हॅल्यू त्यावेळेस किती होती 8,000 व्हॅल्यू होती. म्हणजे ॲक्च्युअली स्टॉक होता 18,000चा पण स्टॉकची व्हॅल्यू किती होती त्यावेळेस 8,000 त्याची राईट ऑफ केलेली व्हॅल्यू होती. काय होती 8,000 रुपये त्याची काय केली होती राईट ऑफ केलेली व्हॅल्यू होती. लक्षात. म्हणजे एक साधं सिंपल लॉजिक आहे मी पुन्हा सांगतो. आपला स्टॉक किती होता 1,40,000चा. ह्या आहे क्लोजिंग स्टॉक मागच्या वर्षाचा. मग ह्या स्टॉकमधून काय केलं होतं 18,000 स्टॉक होता. स्टॉक किती होता 18,000चा. तो राईट ऑफ किती केला होता 8,000ला. म्हणजे 8,000ची स्टॉकची व्हॅल्यू किती होती त्या दिवशी 8,000 रुपये त्याची व्हॅल्यू होती फक्त. ती आपण याच्यातून काय केली होती राईट ऑफ केली होती. म्हणून आपण याच्यामध्ये काय केली ती ॲड केली. ओके. आता बघा ज्यावेळेस आपण हे जे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायला गेलो त्यावेळेस आपण जे
काय घेतलं आहे, इथं ओपनिंग स्टॉक घेतलेला आहे. किती तो 1,48,000. ओके. आता बघा याच्यामध्ये जे जो स्टॉक होता 18,000चा राईट ऑफ कितीला केला होता आपण 8,000ला. आपल्याला हा 8,000चा स्टॉक आपल्याला काय करावं लागेल, याच्यातून वजा करावं लागेल, कारण काय केलं होतं आपण तो राईट ऑफ केला होता. त्याच्यामुळे आपला 8,000 स्टॉक काय करावं लागेल, याच्यातून वजा करावं लागेल, कारण तो काय ॲबनॉर्मल आपण त्याला असं म्हणणार. आपण एक थेरॉटिकल पार्टमध्ये एक पॉईंट पाहिलं तर आपण ॲबनॉर्मल, बघा लेस ॲबनॉर्मल याच्याविषयी अजून मी चर्चा करणारच आहे. ॲबनॉर्मल आयटम ॲट ओरिजिनल कॉस्ट, ॲट ओरिजिनल कॉस्ट. त्याची अमाऊंट किती 18,000. आउटरला किती 1,30,000. आता त्याच्याविषयी चर्चा करायची आपल्याला अजून. बघा ॲबनॉर्मल आयटम म्हणजे काय. आता हा जो स्टॉक राईट ऑफ केला आपण, हा काही दरवर्षी करत नसतो, हा कधीतरी एकदा झालेला आहे, त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो ॲबनॉर्मल आयटम असं म्हणत असतो. बघा इथं आपण 8,000 मायनस केलेले, सॉरी ॲड केलेले, कारण काय झालं होतं, आपण हा जो स्टॉक होता 18,000चा तो राईट ऑफ कितीने केला होता 8,000ने केला होता. म्हणजे याचा अर्थ ह्या 1,40,000 मध्ये 8,000 आपण ॲड केले नव्हते, ते करून घेतले. आता हा जो ओपनिंग स्टॉक आहे 1,48,000, त्यातून आपण काय केले 8,000 मायनस केले, कारण आपण एकदा इथं आपण काय केले हे 8,000 काय केले ॲड केलेले. काय केले आपण याच्यामध्ये 8,000 काय केले ॲड केलेले आहे. आणि आपला स्टॉक ॲक्च्युअल राईट ऑफ कितीने झाला होता, स्टॉक कितीचा होता तो 18,000चा होता. तो 8,000 आपण राईट ऑफ केला होता, म्हणून इथं आपण 8,000 ॲड केले, इथं आपण 8,000 पुन्हा मायनस केले. उत्तर किती आलं 1,30,000. आलं लक्षात. म्हणजे बघा आपण जर पुढे जाऊन जर पाहायला गेलो, यांची वजाबाकी किती येते 10,000. वजाबाकी किती येते 10,000. आपला स्टॉक किती होता बघा 1,40,000चा होता, त्याच्यामध्ये 10,000 काय केले आपण मायनस केले. उत्तर किती आलं 1,30,000. असं का सांगतोय मी बघा, परत लक्षात घ्या. 8,000चा स्टॉक होता, त्याची व्हॅल्यू कमी कमी होत किती आली होती 8,000 आली होती. राईट ऑफ त्या दिवशी 31/12/2014 दिवशी स्टॉकची व्हॅल्यू किती होती 8,000. म्हणून हा आपण स्टॉक काय केला 1,40,000 मध्ये आपण ॲड केला. स्टॉक किती आला 1,48,000. हा इकडे जाऊन काय झाला ओपनिंग झाला. आलं लक्षात. आता पण ओपनिंगच्या वेळेस काय झालं की 8,000चा स्टॉक होता, तो आपण काय केला होता राईट ऑफ केला होता, त्याच्यामुळे आपण 8,000 काय केले मायनस केले, आणि आपला स्टॉक किती आला ओपनिंग स्टॉक 1,30,000. चला पुढे आहे परचेसेस. टू परचेसेस. परचेसेस बघा, परचेसेस जे आहेत ते किती 3 लाख रुपयाचे परचेसेस. हे इनर ठेवायचे, कारण ते सांगतो मी तुम्हाला, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. 3 लाख रुपयाचे परचेसेस आहे. हे इनर काय ठेवायचे, त्याच्यावर एक ॲडजस्टमेंट आहे. बघा ॲडजस्टमेंट अशी आहे, गुड्स वर्थ ₹8,000 हॅड बीन रिसिव्ड बाय द गोडाऊन कीपर. म्हणजे 8,000 रुपयाच्या गुड्स रिसिव्ह केलेल्या आहे गोडाऊन कीपरने, नाही का, त्याच्याकडे गेले ते. बट हॅड नॉट बीन एंटर्ड इन द परचेस अकाउंट. म्हणजे 8,000 रुपयाच्या गुड्स तर परचेस केले आहे, परंतु त्याची एंट्री आपण परचेस बुकमध्ये केलेली नाही आहे. म्हणजे याला आपण काय म्हणतो अनरेकॉर्डेड परचेसेस. म्हणजे परचेस झाले पण रेकॉर्ड नाही केले, त्याला आपण काय म्हणतो अनरेकॉर्डेड परचेसेस. आता अनरेकॉर्ड असेल तर आपण त्याचं रेकॉर्ड दाखवायला पाहिजे, आपण ते ॲड करायला पाहिजे. त्याला म्हणायचं ॲड अनरेकॉर्डेड परचेसेस. किती ते आता सांगेल तुम्हाला मी 8,000 रुपयाचे अनरेकॉर्डेड परचेसेस किती झाले 3,08,000. अनरेकॉर्डेड परचेस म्हणजे काय, परचेस तर केले पण रेकॉर्ड केलेले नाही, त्याला आपण अनरेकॉर्डेड परचेसेस म्हणतो. आपण त्याच्यामुळे आपण ते काय केले, आपण त्याच्यामध्ये ॲड केले. अशा प्रकारे परचेसेस इथपर्यंत झालेले. अनरेकॉर्डेड परचेस आपण त्याच्यामध्ये ॲड केले. पुढे बघा सेल्सची अमाऊंट आलेली आहे. या कालावधीसाठी सेल्स किती आहे, सेल्स फ्रॉम 1 जानेवारी 15 टू 15 सप्टेंबर 2015. ह्या 9 महिन्यासाठी किंवा काय जो कालावधी असेल 9.5 मंथचा, तर त्यासाठी आपण सेल्स किती केले बघा इथं अमाऊंट किती येते याची 4,10,000चे सेल्स केलेले. इथं म्हणा बाय सेल्स. अमाऊंट इनरलचा असणार आहे, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. 4,10,000. 4,10,000चे काय केले आपण सेल्स केलेले, ठीक आहे, 4,10,000चे. पुढे बघा याच्यामध्ये पुढचं एक अजून आहे, ते मी एकदा लिहून घेतो आणि तुम्हाला मग एक्सप्लेन करतो. लेस सेल प्रोसीड्स ऑफ ॲबनॉर्मल आयटम. लेस
त्याचं मिनिंग सांगणार आहे मी तुम्हाला. सेल प्रोसीड्स ऑफ ॲबनॉर्मल आयटम. बघा तो किती तुम्हाला त्याची अमाऊंट सांगतो. 50%ने तो मायनस करायचा आहे. तर मला 50% मायनस 50%. याचं कारण सगळं सांगणार तुम्हाला मी. 50%च का, आउटरला किती आले 4 लाख रुपये. बघा आता हे आपण असं का केलं. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक अजून एक ॲडजस्टमेंट याच्यामध्ये सांगितलेली आहे ती बघा. ऑन 14 सप्टेंबर 2015. हां ते आपण आता सॉरी अनरेकॉर्डेडची केलेली बघा. हाफ ऑफ द गुड्स वेअर सोल्ड इन जुलै 2015 फॉर ₹10,000. म्हणजे बघा एक पुन्हा आपण थोडंसं मागं जायला पाहिजे. इन व्हॅल्युईंग द स्टॉक ॲज ऑन 31 डिसेंबर 2014 ₹8,000 हॅड बीन रिटर्न ऑफ. म्हणजे आपण काय केलं होतं 31/12/2014 स्टॉक काय केलं तर रिटर्न ऑफ केला होता. त्याची ओरिजिनल कॉस्ट प्राईस किती होती 18,000 रुपयाचा स्टॉक आपण काय केलं होता 31/12/2014 राईट ऑफ केला होता. आता बघा त्याच्या पुढे जाऊन काय झालं. हाफ म्हणजे याच्यापैकी 18,000पैकी हाफ म्हणजे किती आला 9,000. हाफ म्हणजेच 50%. 50% बघा 50%. 18,000च्या 50% किती येतात 9,000 रुपये. हाफ म्हणजे 9,000चं काय केलं बघा. ऑफ दिस गुड्स वेअर सोल्ड इन जुलै 2015 फॉर ₹10,000. म्हणजे जुलै 2015 म्हणजे ह्या कालावधीमध्ये बघा जुलै इथंच येतो याची ह्या दरम्यान येतोय. मग जुलैमध्ये काय केलं आपण 9,000 रुपयाचा स्टॉक काय केला आपण हाफ स्टॉक काय केला आपण 10,000 रुपयाला काय केला सेल केला. आलं लक्षात. 10,000 रुपयाला काय केला आपण सेल केला. त्याच्यामुळं हा जो सेल आहे 10,000 रुपयाचा तो काय करायला पाहिजे आपण लेस करायला पाहिजे. बघा इथं टाकलेच आपण सेल प्रोसीड्स ऑफ ॲबनॉर्मल आयटम मायनस 50% 10,000. आता सांगितलं मी 18,000चा स्टॉक होता त्याच्यापैकी निम्मा स्टॉक आपण जुलैमध्ये सेल केला. कितीला सेल केला 10,000ला सेल केला. हाफ स्टॉक काय केला आपण 10,000ला काय केला सेल केला. म्हणून हा ॲबनॉर्मल आयटम काय करायचे असतात तुम्हाला सांगितलं मी याच्यात थिओरिटिकल पार्टमध्ये. ॲबनॉर्मल आयटम नेहमी काय करायचे असतात वजा करायचे असतात. मग आता ॲबनॉर्मल जो सेल आहे तो किती आहे 10,000चा म्हणून आपण तो काय केला वजा केला. आणि आपला ओरिजिनल सेल किती ह्या वर्षाचा ह्या कालावधीचा 1 लाखाचा सॉरी 4 लाखाचा सेल आहे. अमाऊंट आली 4 लाख. सॉरी इथं मायनस करताना मी इथं 4 लाख येतील. 4,10,000 येणार 4 लाख रुपये येतील. ओके चला पुढे सेल झाला. पुढे आता काय करायचं आपल्याला स्टॉक कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला आता पुन्हा थोडंसं वेगळ्या मार्गाने जायचं आहे. कारण इथं क्लोजिंग स्टॉकच्या अमाऊंट आपल्याला रेडीमेड कधीच दिलेली नसते. त्यासाठी आपण काय करायचं असतं बरं प्रॉफिटचा रेट काढायचा असतो. आणि मग एकदा प्रॉफिट काढला की मग रिमेनिंग बॅलन्स असेल स्टॉकचा. एकदा आपण काय करूया कॅल्क्युलेशन करून घेऊया प्रॉफिटचं. बघा किंवा आपण तोंडी करू शकतो. इथं म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट. आता ग्रॉस प्रॉफिट कसा काढायचा तुम्ही म्हणता स्टॉक तर अजून माहिती नाही क्लोजिंग स्टॉक लगेच ग्रॉस प्रॉफिट कसा काढायचा. कारण आपल्या ग्रॉस प्रॉफिटचा रेट किती 25% ग्रॉस प्रॉफिटचा रेट आहे. आपण आता जस्ट इथं पाहिलंच आहे बघा 25% ग्रॉस प्रॉफिटचा रेट आहे. कशाच्या सेल्सच्या. सेल्स किती इथं 4 लाख रुपयाचा. ओके म्हणजे मागच्या वर्षी प्रॉफिट किती झालं होतं आपलं 25% प्रॉफिट झालं होतं. जेवढा काही सेल झालं त्याच्या 25% काय झालं होतं प्रॉफिट झालं होतं. म्हणजे ह्या वर्षी आपला सेल्स किती 4 लाख रुपये. ह्या वर्षी सुद्धा आपलं किती प्रॉफिट होणार आहे किंवा ह्या कालावधीसाठी प्रॉफिट किती होणार आहे 25%च होणार आहे. मग 4 लाखाचे 25% किती येतात 1 लाख रुपये. सोपं एकदम कॅल्क्युलेशन. इथं बघा आपण असं कॅल्क्युलेशन दाखवू शकतो 4 लाख इंटू 25/100. याचा अर्थ काय होतो की 25% काढायचे आपल्या 4 लाखाचे किती आले ते 1 लाख रुपये. म्हणजे 1 लाख रुपये काय झालं आपल्याला प्रॉफिट झाला. कारण आपण रेट काढला होता प्रॉफिटचा तो आला होता 25%. आता आपण क्लोज करायला काही हरकत नाही आहे. बघा यांची बेरीज किती येते 1,30,000 3 लाख आणि 1 लाख. म्हणजे बघा 3 आणि 1 4 आणि 1 5 5,38,000 बेरीज आहे त्याची 5,38,000. 5,38,000 5,38,000 अशा प्रकारे. आता आपण जी बॅलन्सिंग फिगर येईल ती असेल आपली क्लोजिंग स्टॉकची किती येते 4 लाख 5,38,000 वजा 4 लाख 1,38,000. याला काय म्हणायचं बाय क्लोजिंग स्टॉक. हा आपला काय आला क्लोजिंग स्टॉक. त्याला काय म्हणायचं बॅलन्सिंग फिगर. बॅलन्सिंग फिगर किती आली 1,38,000. म्हणजे आपला स्टॉक किती आहे आता
15/9/2015ला किती आहे 1,38,000 आणि ह्याच दिवशी नेमकी काय झाली होती फायर ऑकर आली होती म्हणजे फायर झाली होती किंवा आपल्या स्टॉकला काय लागली होती आग लागली होती कधी 15/9/2015ला आणि ह्या तारखेला आपला स्टॉक किती 1,38,000 कसं काढला आपण आधी प्रॉफिट 25% रेट आपल्याला माहिती होता सेलच्या इथं सेल्स होतं 4 लाख 4 लाखाच्या प्रॉफिट किती आहे 25% म्हणजे प्रॉफिट झालं 1 लाख रुपये क्लोजिंग स्टॉक आला आपला 1,38,000 म्हणजे ज्या दिवशी फायर ऑकर झाली त्या दिवशी प्रॉफिट किती स्टॉक किती होता 1,38,000चा स्टॉक आपल्याकडे शिल्लक होता अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन इथं झालेलं आहे चला पुढे अजून एक काम आपलं करायचं आता ते म्हणजे ज्या दिवशी फायर डिस्ट्रॉईड झाली फायर आली किंवा स्टॉक डिस्ट्रॉईड झाला फायरमुळे त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे स्टॉकची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची तर ती बघा ती मशीन ही झालेली आहे ना पण आपल्याला त्याच्यामध्ये अजून काही प्लस थोडी मायनस करायचे आहे प्लस मायनस ते आपण करून घेऊया थोडी त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे कळेल तुम्हाला लगेच पुढची वर्क नोट करतोय आपण आता बघा काय ते कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ स्टॉक कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्युएशन ऑफ व्हॅल्यू ऑफ स्टॉक destroyed by fire म्हणजे ज्या दिवशी फायर ऑकर झाली त्या दिवशी नेमकी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे कशाचं स्टॉकच्या व्हॅल्यूचं मग पहिलं जे आहे आपण जस्ट आता आपण जे 1,38,000 कॅल्क्युलेट केली ती घ्यायची पहिल्यांदा नॉर्मल स्टॉक इथं रुपीज असेल 1,38,000 म्हणजे स्टॉक किती होता 1,38,000चा जस्ट आपण आता कॅल्क्युलेट केलेला आहे त्याच्यामध्ये काही प्लस मायनस होत आहे का ते आपण इथं त्यासाठी आपण वर्क नोट करतोय बघा इथं एक सांगितलं होतं ॲड ॲबनॉर्मल आयटम ॲट ओरिजिनल कॉस्ट काय करायचं तुम्हाला सांगणारच मी ॲड ॲबनॉर्मल कॉस्ट ऑफ ओरिजिनल स्टॉक हे का करायचं तुम्हाला सांगणारच आहे मी ओरिजिनल स्टॉक त्याचा अमाऊंट आहे 9,000 रुपये ॲबनॉर्मल आयटम बघ इथं आयटम ऑफ ओरिजिनल स्टॉक कॉस्ट म्हणा इथं बरं का इथं ब्रॅकेटमध्ये 1/2 ऑफ ₹18,000 हे का करायचं तुम्हाला सांगणारच आहे मी इथं 9,000 रुपये ठीक आहे 9,000 तिथे येणार आहे आता लक्षात ठेवा आता आपण जस्ट मग तुम्हाला मी सांगितलं होतं की 18,000 रुपयाचा स्टॉक होता त्याच्यापैकी 50% स्टॉक काय झाला होता आपण 10,000 रुपयाला काय केलं होतं सेल केला होता 50% म्हणजे किती 9,000 रुपये स्टॉक काय केलं होतं आपण सेल केला होता उरला किती 9,000 रुपयाचा स्टॉक उरला होता आपल्याकडे ॲबनॉर्मल स्टॉक म्हणून आपण काय केलं तो आता आपला जो क्लोजिंग स्टॉक आला होता तो किती 1,38,000 होता त्याच्यामध्ये काय केलं आपण हा जो ॲबनॉर्मल आयटम होता ओरिजिनल स्टॉकचा 9,000 उरले होते ना हे 9,000 उरले होते हा जो आहे ॲबनॉर्मल स्टॉकचा पार्ट आहे तो आपण याच्यामध्ये काय केला ॲड केला आणि त्याची बेरीज किती येते बघा 1,47,000 याच्यामुळे आपलं करेक्ट स्टॉकची प्राईस कळेल स्टॉकची प्राईस किती आली 1,47,000 बघा आता त्याच्यापैकी काही स्टॉक सॅल्वेज पण झाला होता सॅल्वेज म्हणजे वाचला होता लेस सॅल्वेज्ड स्टॉक सॅल्वेज म्हणजे वाचलेला किती येतो 12,000 रुपयाचा किती येतं उत्तर इथं मायनस होतील इथं ॲड होतील किती आले 1,35,000 1,35,000 आता अशा प्रकारे हा नेट स्टॉक किती होता आपला 1,35,000 रुपये स्टॉक काय झाला जळाला आपला डिस्ट्रॉईड झाला मग इथे बघा देअरफॉर व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉईड बाय फायर किती आला तो 1,35,000 आणि आपण इन्शुरन्स पण कितीच होता आपला 1,35,000चा इन्शुरन्स होता मग बघा इन्शुरन्स क्लेम बी इक्वल म्हणजे जेवढं स्टॉक डिस्ट्रॉईड झाला तेवढंच आपला इन्शुरन्स क्लेम होता बघा इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू स्टॉक डिस्ट्रॉईड बाय फायर
मग त्याच्यामुळे ॲव्हरेज क्लॉज वगैरे वापरण्याची आपली इथं गरज नाही आहे. बघा आलं लक्षात. देअरफॉर इथं खाली घेऊ आपण. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ क्लेम, इन्शुरन्स क्लेम किती भेटेल आपल्याला, इज इक्वल टू 1,35,000 रुपयाचं काय भेटेल आपल्याला, इन्शुरन्सचं काय भेटेल, क्लेम भेटेल. अशा प्रकारे इथं आपलं हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून झालेलं आहे. ठीक आहे, सगळ्यांनी समजून घ्या चांगल्या प्रकारे.